हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि हो, मी कुठे आवरून चालले हा तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल, पण पहिले मला हे सांगा, तुम्ही कशा आहात? सगळे मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि खूप सुखात असावेत. आणि लाईफमधले टेन्शन आणि ऑल गोष्टी तर येतच राहतात, तर सगळ्या काही इग्नोर म्हणण्यापेक्षा थोडंफार चढ उतार सगळ्यांच्याच लाईफमध्ये येत असतो, जसे की माझ्या तुमच्या. सो इतकं डिप्रेशनमध्ये जाऊ नका. सो कसे आहात सगळेजण? आय होप सगळे मजेत आणि मस्त असतील. तर तुम्हाला सगळ्यांना पडला असेल प्रश्न की मी कुठे लग्नाला चालली आहे का कुठे काय चालली आहे, तर नो वे, काल गेली होती एका ठिकाणी, त्याचा ब्लॉग आपला पडलेलाच आहे. तर हा नेक्स्ट ब्लॉग आजचा असा आहे की तुम्हाला मी मागेच बोलले की प्लॅनिंग करावी आणि प्लॅनिंग कधी सक्सेस होते असं कधीच घडत नाही माझ्या बाबतीत. तरी तुमचंही तसंच असतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझं कसं होतं, आता बरेच दिवस झाले मला इंस्टावरही मेसेज येतात आणि असं समोर भेटल्यावर पण लोक बोलतात तुमच्या रील्स आधीसारख्या पडत नाही ऑल, तुम्ही रील्स करणं बंद केलं आहे का ऑल. तर मग उत्तर देणं जरा कठीण जातं. पण त्या सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की म्हणजे ब्लॉगिंग आणि डेली ब्लॉगिंग प्लस इन्स्टाच्या रील्स प्लस सगळं खूप सारे एडिटिंगला वेळ जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला कमी वेळ पडतो आहे आणि त्या कमी वेळात माझा दिवस खूप पूर्ण बिझी जातो आहे. आणि त्यामुळे मला माझ्यासाठी स्वतःसाठी असं म्हणजे इंस्टाच्या जे वेगवेगळ्या रील असतात ते बनवायला मला वेळ कमी पडतो आहे. सो आज मी प्लॅन केला होता की सकाळी म्हणलं रात्रीच ठरवलं होतं की आज पूर्णपणे आपण रील म्हणजे शूट करायचेच, हे मी प्लॅन केलं होतं. पण नशिबाला आग लागली म्हणतात ना, त्यातला हा प्रकार की एकच शूट केलं आणि लाईट गेली. काय सांगणार. पण ठीक आहे, मी आता तुमच्याशी बोलते आहे, ती लाईट आली आहे, तर आपण कंटिन्यू करूयात. मी जरा रील शूट करते आणि तुमच्यासोबत पुन्हा एकदा भेटते. तर कंटिन्यू करा. आता माझ्या पिल्लू यायचं पण वेळ झालेला आहे. तो यायच्यातमध्ये 2-3 शूट झाले तर खरंच आवरल्यासारखं मनाला समाधानी भेटेल. सो चला कंटिन्यू करते आणि पुन्हा भेटते. प्लीज 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 प्लीज. 2 रील शूट केल्या आणि लगेच माझा हात दक्षू आलेला आहे. आणि सो आता मी इकडे स्टॉप केलेलं आहे सगळं काही, कारण की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो आहे, त्यात थोडं एक्सप्लेन करते मी की कशा पद्धतीने मी करते. बऱ्याच जणांना माझ्याबद्दल प्रश्न पडतात की कसं काय करते ना. तर आता 2-3 रील शूट केल्या आणि माझा दक्ष आला आहे, तो जेवतो इकडे आणि मी त्याची बॅग भरते आहे आणि मी त्याला आता ट्युशनला घेऊन चालली थोड्या वेळातच. सो अशा प्रकारे लाईट ते खूप मोठा गोंधळ घातला आणि सगळा प्लॅन सगळा फ्लॉप झाला. आफ्टर लॉंग टाईम मी काढत होतं रील. इट्स ओके. चला, तर आता बाकीचं साजचं उतरवलं आहे, पण आता साडी उतरायला गेले तर मला उशीर होईल. सो दक्षला पहिले सोडून येते आणि त्यानंतर मग पुन्हा भेटूयात आपण. दक्ष आवर पटकन, चल. थोडा वेळ स्वतःसाठी काढणं पण इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, बरेच जण माझी चौकशी दुसरीकडे करतात, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कसं करते ना. तर मी माझं सगळं काय हँडल करते विथ 2 किड्स अँड सगळं काही घरातली सगळी कामं ऑल आणि स्वतःसाठी थोडासा वेळ हां मी देते, म्हणजे देतेच आणि देणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हीही देत नसाल तर द्या स्वतःसाठी वेळ. स्वतःच्या सेल्फ केअर आणि ह्या गोष्टींसाठी दिलाच पाहिजे वेळ आणि देणं इम्पॉर्टंट आहे. आपण जर हे वय आता मारत राहिलो ना तर पुढे जाऊन म्हातारपण येईल आणि त्यानंतर आपल्याला वाटेल की आपण आयुष्यात काहीच केलं नाही आहे. असं मला अजूनही वाटतं की मी अजूनपर्यंत काहीच केलं नाही आहे लाईफमध्ये. पुढे जायचं असेल तर खूप काही गोष्टी कराव्या लागतात आणि थोडंसं वर खाली होत असतं, ते पण आपण ॲडजस्टमेंट करून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात. कोणी कुठल्या गोष्टीत कुठल्याही करिअरमध्ये हुशार असतं. प्रत्येकाचं माइंड वेगळं असतं, प्रत्येकाच्या डोक्यातले विचार वेगळे असतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजने जावं लागतं. जसं मला सोशल मीडिया खूप आवडतं आणि पण मला ते इतकं सारं म्हणजे नाही का मुलांमुळे वगैरे जमत नाही. तर त्यातल्या त्यात मी जेवढं काही होईल तेवढं मला आवडतं तेवढं मी करते आणि जसं हँडल होईल तसं करते. तर ज्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की त्याने करत राहावं. असं नाही की बाबा हा काय म्हणेल तो काय म्हणेल. लोक बोलायलाच असतात. चांगलं गेलं तर वरती नेणारे, वरती गेल्यावर तर बोलणारे पण तेच असतात, खाली असेल तर बोलणारे पण तेच असतात. सो आपल्याला जे वाटतं, आपल्या मनाला जे वाटतं तसं करत राहायचं आणि मी तसंच जगते आहे. समोरचं मला किती म्हणजे व्हिडिओ बघत असेल किंवा काय XYZ मला नाही बोलला तरी मला काही फरक पडत नाही की मी तुझे व्हिडिओ बघतो किंवा गपचूप बघते किंवा काय, फरक पडत नाही. तू बघतेस ना, तुला आवडतंस ना, बस मला एवढंच पाहिजे की माझं काहीतरी मी करते ते कोणाला तरी बघायला आवडते. तर सोडून द्या, मला नाही बोललेत तरी चालेल, पण मला एवढं कळतं की माझे व्हिडिओज बघतात आहेत. म्हणजे समोरून चालत असलेले लोक मला न विचारता बाकीच्यांना विचारतात की ती कसं करते आणि त्या गोष्टीच्या गोष्टी कशा होतात हँडल. आणि ह्या गोष्टी भरपूर जणांना पडलेले प्रश्न. पण इट्स ओके, तुमची इच्छा तुम्ही मला विचारात असाल नसाल किंवा तुमची इच्छा होत असेल नसेल. पण काही लोक असतात ना जे मला डायरेक्टली बोलतात, मला त्या लोकांचं फार कौतुक वाटतं की यार खरंच मी म्हणजे जास्त नाही पण थोडे लोक फार कमवलेत माझ्याकडे आणि जे मला येऊन डायरेक्ट बोलतात. आता कालच लग्नात गेले होते, शूट तर काही केलं नाही मी, पण असे बरेच लोक आहेत की मला बोलत होते हां छान करतेस असं तसं. म्हणजे आपली स्वतःची ओळख आपण स्वतः निर्माण करणे, कोणावर डिपेंड नाही राहणं, हे मला सांगायचं आहे. आणि स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर एक वेगळंच हे भेटतं. अजून तर मी खूप वरच्या लेवलला गेले नाही, खूप खाली आहे काहीच नाही आहे झालेलं माझं.
पण तरी पण मला असं वाटतं मला जे लोक ओळखतात, जे लोक मी कमवलेत आयुष्यामध्ये, ते मला खूप भारी वाटतं माणसं कमवलेली. कालच्या लग्नामध्ये गेलेस तर दोघी तिघी होत्या आणि एक तर आम्ही ऑन द वे गाडीमध्ये होतो. ते म्हटलं की अहो तुम्ही रील्स खूप छान करता आणि मला तुमच्या रील्समध्ये एकदा घ्या. तर इतकं छान वाटलं आणि खरंच म्हटलं तुम्ही या म्हटलं माझ्या घरी आणि आपण करूयात किंवा आपण कुठे भेटल्यावर करूयात. म्हणजे समोरचं जर असं एकदम फ्रँकली बोलत असेल तर त्या व्यक्तीशी मी पण इतकंच छान बोलते आणि आपल्यालाही बोलायला भारी वाटतं. अशी माणसं मी कमवल्या. तर थँक्यू त्या ताईंना. जर माझी ब्लॉग बघत असेल तर थँक्यू सो मच. आणि चला मग आता मी दक्षला सोडते. माझ्या गप्पा कधीच संपणार नाही आहेत. चला झालं असेल तर आवरा पटकन, मी बॅग भरली. तर चला, मी गप्पा कधी संपवत नाही. मी बोलायला लागले तर खूप सारे बोलते आणि आपली तेच थांबवत नाही. मी पुन्हा सोडून येते. काय गप्पा मारायचे असेल तर मारूयात आणि मग पूर्ण भेटूयात पुढे. काय ते झालं बाबू तुझं, बघू तुझं शो. बरं तोंड देऊन ये जा. तर माझं बेबी दाखवते. आता स्कूलमधून आले, बॅग वगैरे भरली. बराच वेळ झाला म्हणजे तो येऊन. त्या पिरियडमध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं मी पूर्ण वेळ त्यालाच देते. हे कर ना पुष्पा. हां, पूर्ण वेळ हा त्यालाच दिला जातो माझा. त्यामुळे काय करते मम्मा आता? काय करत होती? व्हिडिओ काढत होती. आवडतं तुला व्हिडिओ काढलेली मम्मानी? हां, अशी माझ्या पिल्लांचा पण सपोर्ट मला खूप सारा भेटतो आणि दॅट्स द लव. मग आज ट्युशनच्या बॅगमध्ये काय काय भरलं? ट्युशनच्या बॅगमध्ये मी भरले आज हिंदी, EVS आणि मॅथ्स. ओके, अरे यार, काय पाहिजे होतं तुला? तर काय आपण भेटूयात 2 मिनिटांनी. खूप दिवसांनी माझा हा बच्चा झोपला असेल म्हणजे घरी, खूप दिवसांनी दुपारचा. तर आज खूप दिवसांनी हर्ष माझा झोपला असेल घरी. आणि झोपल्यानंतर काय झालं, मी म्हटलं कशाला डिस्टर्ब करायचं म्हणून मी म्हटलं दक्षला की 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं गाडीवर लागतं सोडायला, म्हणून सोडायला गेले. तर इतकं रडायला लागलं बाळ माझं की काय विचारूच नका, जोरजोरात. गाईज, दक्ष ट्युशनवरून आलाय म्हणजे ट्युशनच नव्हती आज. मग तसं घेऊन आले. मग तेच सांगते, ट्युशनच नव्हती आज. मग अशीच आला. मग थोडा वेळ बसले आणि आता आम्ही चालले गार्डनमध्ये. घेऊन त्यांना गार्डनला चालले. ट्युशनच नव्हती आज आणि मी त्याला सोडायला चालले होते. ट्युशनला गेले होते सोडायला आणि ट्युशनच नव्हती. मी मेसेजेस रीड केला नव्हता. माझी व्हॉट्सअपच ओपन केलं नव्हतं आजकाल वेळच भेटत नाही व्हॉट्सअप बघायला. तर व्हॉट्सअप ओपन नव्हतं केलं आणि हा दक्षला ट्युशनला सोडून आले आणि हा घरी झोपला होता. तर तुम्हाला मग अशी दाखवलं मी, तर रडत होता. बरं बाय द वे, आम्ही आता गार्डनला चाललो. उशीर झाला आम्हाला. आता आम्ही गार्डनला जातो आणि मग बोलते मी तुमच्याशी. करेक्ट कार्यक्रम येते का तुला बेन्या? बेबी तुला चप्पल काढून खेळायचं असते. दुखतंय का? दुखतंय. हर्षला घे ना तुझ्यासोबत खेळायला. दिवा लावलाय आणि इथं बसलीये आणि दिवा लावून झालाय माझा. आणि हा टिक्का एवढा मोठा मला आहे ना हर्षने लावलाय. हर्षने म्हणजे मला म्हटलं देव पप्पा केलाय तो टिक्का लाव. मानेला पण लाव, म्हणजे त्याला माहिती मी रोज टिक्का लावते. तर स्वतःलाही लावलाय आणि मलाही लावलाय. स्वतःचा टिक्का कुठे? नाही मला का लावला? आज आज त्यांना मला बनवायची आहे. काय बनवायचं आहे? कोण कॉफी आणि नेवले शेक बनवायचे. लाडाला आला मग प्रेमाला आला खाली बसला. लाडाला आला सांग ना, लाडाला आला का? बघा ना, ओरिओ शेक बनव, कोल्ड कॉफी शेक बनव, नाहीतर हॉट कॉफी बनव. ऑर्डर सोडतोय मला तसं काय ऑर्डर. काय बनवत नसते. काय पाहिजे बोल पटकन. ओले शेक. ओले शेक नाही मिळणार. बघा तुम्ही माझ्या मम्मीच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देत राहा आणि प्रेम करत राहा. आणि माझ्या पण चॅनलला त्याच्यात मी तुम्हाला एक आयफोन देईन. बाबो मम्माला दे ना आधी. आयफोन नोट आधी मम्माला आयफोन दे, मग गाईजला दे. मग आधी कोणाला देणार? गाईसला देणार. ओ माय गॉड गाईज, माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर आहे. बघू कोण जास्तीत जास्त छान कमेंट करेल त्याला हर्षू काय देणार आहे? आयफोन 16 Pro Max देणार आहे. ऑरेंज कलर. ऑरेंज कलर असतो. ओ माय गॉड, मला दे ना गिफ्ट. गाईज नाही करत तुला कमेंट कोण. त्याला तुम्हालाच द्यायचंय आणि तो बघा काय म्हणतोय, मी तुम्हाला iPhone 16 6 Pro दिला नाही त्याचं कवर देईल. दाखव आयफोन 16 Pro Max. दाखव. दे फोन. नाही माझ्या फोनला नको दाखव. चला तर मी कोल्ड कॉफी बनवते, स्वयंपाक बनवते, भेटूया आपण पुन्हा एकदा. चलो कंटिन्यू.
तर गाईज मस्त असं ओरिओ शेक पिल्लांना बनवला आणि त्यानंतर मग जेवणाची तयारी करायला घेतली. मस्त असं स्वयंपाक वगैरे बनवला. आज लवकरच आमचं जेवण झालं होतं. जरी सगळा परिपूर्ण स्वयंपाक असेल आणि काय करायचा हा मेनू जर ठरलेला असेल तर अगदी अर्धा पाऊण तासात माझा स्वयंपाक होऊन जातो. सगळं काही किचन वगैरे क्लीन केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो वॉकला हर्षूला घेऊन आणि हर्षून मी छान असं वॉक करत आत्तूकडे गेलो आणि तिथे छानशा गप्पा वगैरे मारून आम्ही ऑन द वे टू परत घरी आलो आणि इथेच दिवस आमचा संपवला. असं छान अशा संध्याकाळसोबत तुम्हा सगळ्यांना शुभरात्री. आणि आवडला असेल ब्लॉग तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजूनही कोणी चॅनलवर नवीन असतील ब्लॉग बघत तर प्लीज काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं खूप सारं प्रेम भेटते, अजून प्रेम द्या. आणि आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने भेटूयात. असेच डेली अपडेट तुमच्यासोबत शेअर करते आणि डेली ब्लॉग पाहायला आवडत असेल तर नक्की कमेंट करा तुमचे छान छान आणि तुम्हाला कुठले ब्लॉग बघायला आवडतील तेही आम्हाला सांगा. त्यानुसार आम्ही नक्कीच ब्लॉग बनवू. तर इथेच ब्लॉग मी एंड करते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. चलो बाय गाईज.